नमस्कार मित्रांनो, सुशील परब या चॅनल तुमचं स्वागत। आणि मी सुशील परब। आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे। हा व्हिडिओ आहे मंगळागौरचा आणि हा प्रोग्राम झाला होता स्वातिकाच्या ओटभरणीच्या दिवशी। आता आम्हाला झाला एक बेबी बॉय। तर धन्यवाद तुमच्या या व्हिडिओवरती येणाऱ्या शुभेच्छांसाठी अगोदरच देऊन ठेवतो। तर चला सुरू करूया हा पारंपरिक फुगड्यांचा कार्यक्रम मंगळागौर। चला।
तर आता आपण सगळ्यांची सुरुवात करूया. तर मंगळगौर म्हणजे का मग त्या दोन्ही लावून जोरदार टाळ्या. तिघी जणी आला तरी चालेल. तिघी आपण तिघींची बोली पाहूया आता. त्यानंतर पुढचा फुगडीचा प्रकार आहे उंबरशी फुगडी. सरकार आणि जागृती मंडळ जबाबदार नाही. आता याच्या पुढची फुगडी अगदी सोपीची आहे. जमणार या काय नाही जमणार. तुम्हाला कोणाला घ्यायचंय फुगडीचं धोका? वाव म्हणालेले आहेत म्हणजे त्यांना खरंच आवडलेलं. तुमचं नाव काय मला जरा झोक्यावरचा आनंद खूप दिलाय. तुमचं नाव स्वप्ना तळेकर. स्वप्ना तळेकर त्यांच्या अहोला एक विनंती आहे, लवकरच घरी एक झोका घेऊन द्या. ऑलरेडी आहे. पुढचा प्रकार आहे गाठोड. खंडेरायाच्या लग्नाला भानुगौरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला भानुगौरी नटली. नवरी नटली कालबाईची पारी फुटली. नवरी नटली कालबाईची पारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला भानुगौरी नटली. प्रेक्षक
खेळायचंय हो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तर खूप छान आहेत या साठी टाळ्या होऊन जाऊ दे जागृती मंडळ मैत्रिणींनो त्यांच्याकडे जोरदार टाळ्या जोरदार तुम्ही नाश्ता करून आलात भरून टाळ्या होऊन जाऊ दे Oh
आवडे दिसणार. आता पुढे काय करायचं धन्यवाद स्वातिकाच्या स्वातिकासाठी जोरदार टाळ्या. मंडळी प्रोग्राम सगळ्यांना आवडतोय कोणी बोर झालंय आवाज येत नाही हो नाही
आगोटा पागोटा. स्त्रियांना कितीही अलंकार दिले तरी ते कमीच होते. त्यावर एक छोटासा किस्सा सांगते. ज्या महिलांचे केस कर्ली असतात त्यांना वाटतात ते देवा काश मला सरळ केस दिले असते. अर्थात त्या पार्लरमध्ये स्पामध्ये जातात, स्ट्रेटनिंग स्मूथनिंग करतात. आणि ज्यांचे केस ओरिजिनली स्ट्रेट असतात त्या म्हणतात हे भगवान काश मुझे कर्ली हेअर दिले होते. त्या पुन्हा स्पामध्ये पार्लरमध्ये जातात, कर्ल्स करून येतात. पण आमचे इथे बसलेले फक्त तुम्हीच नाही, इन जनरल सर्व पुरुष मंडळी देवाकडे एकच मागणं मागतात, हे देवा आम्हाला तू सरळ केस दे किंवा कुरळे दे, फक्त जेवढे आहेत तेवढे राहू दे. पाहूया आपण कपडे धुवायला जाऊया का. सासरे बुवांचं धुण, सासरे बुवांचं धुण, धीरांचं धुण, धीरांचं धुण, नणंदबाईंचं धुण, नणंदबाईंचं धुण, यांचं धुण, यांचं धुण, यांचं धुण, यांचं धुण, यांचं धुण. थांबा थांबा, कपडे फाटतील. इथे उपस्थित असलेले दीर नणंद कोणी राग मारू नये, कारण हा खेळाचा प्रकार आहे. तुमचे कपडे स्वच्छ धुतील याची गॅरंटी असंच बसायचंय, फक्त पाय फोल्ड मागे घ्यायचे. आपण पुढचा खेळ खेळणार आहोत लाह्या. आपण ज्या खातो वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्या कशाच्या आहेत त्या बघूया आपण. रेडी. या लाह्या कशाच्या, या लाह्या कशाच्या, या लाह्या ज्वारीच्या, या लाह्या कशाच्या, या लाह्या लकीरच्या, या लाह्या कशाच्या, या लाह्या मक्याच्या, या लाह्या कशाच्या, धन्यवाद सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं त्याबद्दल. आमचे कपडे पण धुवून निघाले. आता खेळूया आगोटा पागोटा. तुम्ही पण, आम्ही पण, तुम्ही पण.
करू नका घाई, अहो नाव घ्या करू नका घाई. आज आहे डोहाळे जेवण. इथे गुलाबी आणि निळ्या रंगाची उडाली आहे शाई. इथे गुलाबी आणि निळ्या रंगाची उडाली आहे शाई. पेढा की बर्फी नका करू घाई, अहो पेढा की बर्फी करू नका घाई, कारण स्वातिका होणार आहे मुनाजीरावांच्या बाळाची आई. आता सगळ्या मंडळींना प्रश्न पडला असेल, उखाणा तर घेतलाय पण आमच्या अहोंचं नाव ते ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, पण तरी सुद्धा आमच्या अहोंसाठी खास उखाणा. शेषाच्या हाती धरतीची गती, अहो शेषाच्या हाती धरतीची गती आणि ज्ञानेश्वरांनी चालविला निर्जीव भीती. शिंपल्यातून निघतात माणिक मोती, शिंपल्यातून निघतात माणिक मोती, आणि जी आहे दीपकरावांची सौभाग्यवती सौभाग्यवती. मगाशी स्वातिकाने उखाणा घेतला होता, कदाचित आठवत नसेल. आपण पुन्हा त्या दोघांकडून एक उखाणा ऐकूया. बऱ्याच जणांनी ऐकलेला नाही. हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा, गुणाजीरावाचे नाव घेतले, शोधते ती बर्फी की पेढा. म्हणून मी म्हणाले पेढा की बर्फी करू नका घाई. भाजी भाजी जरा त्यांना वेळ तर द्या जरा. स्वातिकाने गॅसवर ठेवलंय दूध आणि त्यावर उतरली आहे साई, आणि स्वातिका होते माझ्या बाळाची आई. मस्त, खरंच छान. पुढची माझी मैत्रीण प्रेक्षक वर्गात येणार आहे. आता कोण स्वतःहून येते ते बघूया, कारण बरेचदा उखाणा माहिती हा प्रश्न सुद्धा असतो. एव्हर रेडी, त्यांना नाव पडलेलं आहे एव्हर रेडी. शूटिंग करताय का? हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, अनंतरावांचं नाव घेते माझ्या वहिनीच्या उडवाईच्या दिवशी. रावांचं नाव घेते ऑन द स्पॉट. चंदनाच्या झाडाला चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा, रामरावांचे नाव घेते सर्वांचा मान. रुसलेला राधाला कृष्ण म्हणतो हास हस, रोहनचं नाव घेते डोहाळे जेवण खास.
तसं काही तर नाही. आता सुनेला सांगत होती नाव. चंद्राला म्हणतात इंग्लिशमध्ये मूल. शरदरावांचं नाव घेते, विष्णुरावांची सून. एक खास होता ऋषालीचा उखाणा. एक ऋषाली दुसऱ्या ऋषालीला सांगते उखाणा घे. ऐका तर कृष्ण सागरी शीतल लहरी. कृष्ण सागरी शीतल लहरी राधा नौका विहार करते. कृष्ण जलाच्या प्रेमसरींनी चिंब होऊन भान हरपते. या प्रीतीला नाव नसे ओढ जीवाची मनी वसते. विक्रम रावांच्या संसारात कृष्ण कमलिनी पदी वाहते. कृष्ण कमलिनी पदी वाहते. श्रीकृष्ण जन्म म्हटलं की अवघ्या भूतलावरती सगळ्या त्यांचा नंबर येणार आहे. जरी माझा नंबर पहिला, शेवटचा नंबर तुमचा. तर कृष्ण जन्म झाल्यानंतर सगळ्या सृष्टीला जर आनंद होतो, माझ्या मैत्रिणींना का नको? तुम्ही मला श्रावण महिन्याला अजून वेळ आहे, पण तरी सुद्धा त्याचा आनंद आम्ही आताच व्यक्त करणार आहोत आणि तो भक्तीच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत. पण कोणाचं बाकी आहे? कोण घेते उखाणा? काढत काढा, काढत काढा, पाटणकर काढा. संजय रावांचं नाव घेते. आता 100 रुपये काढा. ऐकायला आले ना सगळ्यांना? 100चा जमाना गेला तर आहे 500चा. पाहूया डिफरंट.
मालवण